मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर रितू तावडे, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर हेही उपस्थित होते। या परिसरातल्या सुशोभीकरणामुळे भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील। या सोयी सुविधांमुळे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हटलं। मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ज्या ठिकाणी दर्शन घ्यायची इच्छा असते अशा श्री सिद्धिविनायकांच्या या मंदिराच्या परिसरात कॉरिडॉर तयार करण्याचं भूमिपूजन आपण केलंय। या कॉरिडॉरमुळे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या होतील। सुंदर प्रवेशद्वारापासून तर क्राउड मॅनेजमेंट पर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आलेला आहे। जे काही सुरक्षेच्या दृष्टीने, भाविकांच्या गर्दीच्या दृष्टीने या ठिकाणी ज्या सोयी सुविधा आवश्यक आहेत त्याची मागणी घेऊन आले आणि मला आनंद आहे। मी आणि देवेंद्रजींनी 500 कोटी रुपये त्यावेळेस मंजूर केले आणि आता त्याचा पहिला टप्पा 78 कोटींचा आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। आता महापौर पण इकडे आहेत, उपमहापौर पण आहेत। आता पुढच्या टप्प्यासाठी लवकर बैठक घ्या आणि याला आपण चालना देऊया। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई महापालिकेत उपमहापौर संजय घाडी यांचं नाराजी नाट्य काही संपता